आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंची शिवतीर्थवर बैठक पार पडणार आहे। थोड्याच वेळात आदित्य ठाकरे शिवतीर्थवर पोहोचतील। बैठकीनंतर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे एकत्रित शिवसेना भवनामध्ये जाणार आहेत। आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। श्रेयस, ठाकरे बंधूंच्या युतीनंतर हे दोघं ज्युनियर ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या भेटीगाठी सुद्धा वाढलेल्या आहेत आणि जबाबदाऱ्या सुद्धा त्यांच्यावर देण्यात आलेल्या आहेत। खऱ्या अर्थानं आपण विक्रम म्हणू शकतो तर ज्युनियर ठाकरे पण आता ऍक्शन मोडवर आहेत हेच आपल्याला म्हणावं लागेल। कारण जाहीरनामा किंवा वचननामाचं संपूर्ण काम हे अमित ठाकरे, आदित्य ठाकरे, संदीप देशपांडे आणि साईनाथ दुर्गे यांनी केलेलं आहे। त्यामुळे कुठे ना कुठे आज या सगळ्या उमेदवारांना म्हणजेच ठाकरेंचे उमेदवार, राज ठाकरेंचे उमेदवार, त्यासोबत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना संबोधित मार्गदर्शन हे दोघं करणार आहे। त्यामुळे जी महत्वाची बैठक आहे ती इथे आता 12:15 नंतर इकडे सुरू होईल। काल सुद्धा आपण बघतोय विक्रांत, काल पण 4 तासाची बैठक झाली त्यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे शिवतीर्थावर आलेले। मात्र आपल्याला असं कळतंय की आता आदित्य ठाकरे थोड्याच वेळात इकडे येतील। अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेमध्ये एक बैठक पार पडेल आणि त्या बैठकीनंतर दोघं एकत्र सेनाभवनाकडे निघतील, सेनाभवनाकडे रवाना होतील। विशेष म्हणजे 4 तारखेला मनसेअध्यक्ष राज ठाकरे सेनाभवनाची पायरी चढणार आहेत, तर आज बहुधा पहिल्यांदा अमित ठाकरे सुद्धा सेनाभवनात जाणार आहेत। त्यामुळे या ठाकरे बंधूच्या युतीनंतर बहुधा पहिल्यांदा अमित ठाकरे सुद्धा सेनाभवनात जाणार आहेत आणि त्यांना घेण्यासाठी इकडे आदित्य ठाकरे सुद्धा येत आहेत। बरं, धन्यवाद श्रेयस दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।